की कर्जत तालुक्यामध्ये जे जे प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत, कुठे टाटा असेल, टोरंटो असेल, या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये माझ्या आदिवासी बांधवांचा जोपर्यंत एकमुखाने निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रोजेक्टला या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही। टाटा असो की टोरेंट, आदिवासी बांधवांचा जोपर्यंत एकमताने निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडली। जागतिक आदिवासी दिनानिमित्त कशळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरवेंनी ही भूमिका घेतली। प्रस्तावित प्रकल्पांना थेट विरोध करण्याऐवजी आदिवासी समाजाच्या एकमताला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे। कर्जत तालुक्यात गेल्या काही काळापासून विविध प्रस्तावित प्रकल्पाच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक आणि आदिवासी समाज आक्रमक झालाय। कोशीर धरण असो, शिलार प्रकल्प असो किंवा टाटा पॉवर आणि टोरंटोचे प्रस्तावित विद्युत जल प्रकल्प असोत, या प्रकल्पांना स्थानिक पातळीवरून विरोध होत असून आंदोलने, निवेदने आणि जन आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली भूमिका मांडली। या सर्व घडामोडींमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांची भूमिका काय, हा प्रश्न मात्र सातत्याने उपस्थित केला जात होता। प्रकल्पांना विरोध करणाऱ्या आदिवासी आणि स्थानिक नागरिकांच्या आंदोलनामध्ये आमदारांची भूमिका स्पष्टपणे समोर येत नसल्याने माध्यमांमधून त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते। अखेर जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने कशळ येथे झालेल्या कार्यक्रमात थोरवेंनी या प्रश्नावर भाष्य केले। टाटा आणि टोरेंट या प्रस्तावित प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी आदिवासी समाजाची संमती महत्वाची असल्याचे सांगितले। आदिवासी बांधव एकमताने निर्णय घेत नाहीत तोपर्यंत प्रकल्प पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली। विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह विविध राजकीय आणि आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आदिवासी समाजाच्या प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे चित्रही यावेळी पाहायला मिळाले। आता थोरवेंनी घेतलेल्या या भूमिकेनंतर कर्जत तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्पाच्या प्रश्नांवर पुढील राजकीय दिशा काय असणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले। थोरवेंची ही भूमिका केवळ आदिवासी दिनाच्या व्यासपीठापुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष प्रकल्पाविरोधी लढ्यातही दिसणार, हा प्रश्न आता चर्चेत आलाय। आदिवासी आजचा हा तुम्हा सर्वांसाठी, माझ्या आदिवासी बांधवांसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा दिवस, आनंदाचा दिवस। 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा होत असताना देशभरामध्ये क्रांती दिन म्हणून हा दिवस साजरा होत असतो। आज माझ्या कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधव खऱ्या अर्थाने 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्ताने आणि आदिवासी दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेला पाहून ही खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याची ताकद आहे, शक्ती आहे, आदिवासी बांधवांनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय की आदिवासी समाजाची असणारी ही संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे या आदिवासी बांधव एकत्रपणे येऊन नेरळ पासून सुरू होणारी ही रॅली ही या कशाळे नाक्यावर या ठिकाणी येत असते आणि या माध्यमातून एक समाज, एक संघ आहे हे दाखवण्याचं काम माझा आदिवासी समाज या ठिकाणी एकत्रपणे करत असतो। मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की या आदिवासी समाजाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीवीर जन्माला घातलेले आहेत। या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांनी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की कर्जत तालुक्यामध्ये जे जे प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत, कुठे टाटा असेल, टोरंटो असेल, या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये माझ्या आदिवासी बांधवांचा जोपर्यंत एकमुखाने निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रोजेक्टला या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही। मी आदिवासी बांधवांच्या या निमित्ताने आपल्याला सांगतो, पुन्हा एकदा सगळ्यांना आजच्या आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय आदिवासी। क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू
और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213212113 पर और अपनी साइट विजिट बुक करें।